आपल्या स्वभावाप्रमाणे फायनान्शियल प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि जेव्हा आपण गुंतवणूक सल्ला जेव्हा घेतोय तेव्हा आपण एक महत्त्वाचा ठळक मुद्दा आहे की भारत हा एकमेव देश आहे की तिकडे फिक्स रिटर्न देणारे सुद्धा फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये ट्रेडिशनल आहेत, न्यू सुद्धा इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये ॲड ऑन झालेले आहेत. तर त्यामुळे जेव्हा छोटा गुंतवणूकदार आहे ज्याची गुंतवणूक 1 लाखापेक्षा कमी आहे प्राथमिकरित्या, तर त्या व्यक्तीने अँकरिंग करण्याचा प्रयत्न करू नये. आता हे अँकरिंग म्हणजे काय, तर आपण मराठीत अगदी म्हटलं तर गळ टाकणे किंवा नांगर टाकणे. जहाज जसं इम्बॅलन्स होत आहे तर ते जहाजाचं इम्बॅलन्सिंग रोखण्यासाठी जेव्हा नांगर टाकला जातो तर एक स्टेबिलिटी येते. तर ती तुम्हाला स्टेबिलिटी येणं गरजेचं आहे आणि ती स्टेबिलिटी तुम्हाला तेव्हा येऊ शकते जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये तुमच्या स्पष्टता आहे की आपल्याला गुंतवणूक का करायची आहे. आणि जर ते मनामध्ये जर शेअर बाजारात असेल की मला महिन्याला 10% रिटर्न परतावा घ्यायचा आहे तर निश्चितच हे आपलं जे ध्येय आहे ते कधीच साध्य होणार नाही. ज्याला आपण म्हणतो की वेल्थ क्रिएट करणं. संपत्ती व्यवस्थापन हा सर्वात प्रथम मुद्दा आहे की आपल्या आयुष्यातले जे काही आपला कार्यकाळ आहे, जे 15 ते 20 वर्ष आपण काम करणार आहोत, त्याच्यानंतर आपल्या उदरनिर्वाहासाठी जी आपल्याला रक्कम लागणार आहे भविष्य निर्वाह निधी, तो आपला जमा होणं हे आपलं सर्वात प्रथम उद्दिष्ट पाहिजे. आणि त्याच्यानंतरच आपण जे शेअर बाजार आणि ह्या जे आपण म्हणतोय की आपण शेअरमध्ये गुंतवणूक आणि म्युच्युअल फंड हा नेहमीच तुम्हाला बघता तुम्हाला ग्रोथ स्टोरी देतं. तर त्यामुळे ती गुंतवणूक कधीच थांबवू नये जर तुम्हाला चांगल्या पद्धतीत रिटर्न हवा असेल तर. आणि मार्केटमध्ये आता तेजी आल्यावरती SIPचे जे प्रमाण वाढत जातं, पण मार्केटमध्ये थोडी जरी घसरण आली तर ते SIP स्टॉप करणं म्हणजे ह्याच्यासारखं म्हणजे अजून वाईट काहीच नाही आहे. त्यामुळे ती दीर्घकाळ गुंतवणूक आणि अँकरिंगमध्ये हा जो भाग येतो तर तुम्हाला कधीही गुंतवणूक करताना तुम्ही अँकरिंग करता म्हणजे काय करताय की तुम्ही मागचं पास्ट बघताय आणि त्याच्यानंतर पुढची चाल कळते. आणि हे IPO सातत्याने येत आहेत आणि दर दिवसाला एक IPO तुम्हाला आता दिसतो की तो लिस्टिंग होते. तर दरवेळेसच तुम्हाला तो प्रत्येक IPO काही पहिला चांगला रिटर्न देणार नाही. किंबहुना प्रत्येक कंपनी चांगलीच आहे. तो IPO येण्यासाठी जे स्टँडर्ड लागतं त्या स्टँडर्डच्या पॅरामीटरमध्ये सेबीचे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये त्या कंपन्या बसत आहेत. त्या कंपन्यांचा जो नफा आहे किंवा त्यांचं जे कॅपिटल रोल आउट आहे किंवा त्यांना त्याच्यातून जे एक्सपान्शन करायचे आहेत या सर्व गोष्टी बसत आहेत. पण गुंतवणूक किंवा शेअर बाजारामध्ये त्याची खरेदी विक्री किती होईल हा एक थोडासा म्हणतो आपण एक भाग्याचा भाग आहे की त्याच्यामध्ये किती आता पहिल्याच दिवशी वाढता येत का त्याला. आपण त्याची ग्रोथ स्टोरी आहे तर तुम्ही ते शेअर जरी घेऊन ठेवले तर ते विकू नका, हा एक भाग येतो त्याच्यामध्ये. तर त्यामुळे पुढच्या महिन्यात सेन्सेक्स किती जाईल तर हे सुद्धा एक अँकरिंगच आहे. पण ह्या अँकरिंगमध्ये आपण 5चा सगळा रेकॉर्ड बघतोय. तर त्यामुळे जेव्हा नवीन जेव्हा IPO येतात तेव्हा तुम्ही अँकरिंग करणं टाळावं. त्यासोबत जी आपल्याला सेक्टरल रॅली येते तेव्हा सुद्धा अँकरिंग करू नये की आता ह्या स्टॉकमध्ये आता समजा मेटल इंडेक्स आहे तर त्याच्यामधले 2-3 कंपन्यांमधले समजा शेअर 10% वाढले, आता मी अजून घेतो अजून वाढतील, तर असं होत नाही. तर त्यामुळे तुम्ही ऑन एन ॲव्हरेज सरासरी करून तुम्ही गुंतवणूक करणं गरजेचं.